आता सुरू करणार विद्यार्थ्यांसाठी 6 ठिकाणी पासेसचं केंद्र। पाहूया सविस्तर बातमी। 15 जून पासून शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालय सुरू होत आहेत। शहरात जवळपास 45,000 विद्यार्थी सिटी लिंकने प्रवास करतात। त्यांच्यासाठी शहरात 6 ठिकाणी पास केंद्र सुरू करण्यात येणार आहे। सध्या निमाणी बस स्थानक येथे 2 पास केंद्र असून येत्या 18 जून पासून अन्य 6 ठिकाणी पास केंद्र सुरू होतील अशी माहिती सिटी लिंक प्रशासनाने दिली आहे। याबाबत सिटी लिंक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी अधिक माहिती दिली आहे। 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागल्यानंतर आता 11 जून पासून नाशिक शहरातल्या सर्व शाळा व कॉलेजेस सुरू होत आहेत। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पासेस मिळण्याकरता सिटी लिंक यापूर्वी जे पास केंद्र होते, जे उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी कमी झाल्यामुळे आम्ही बंद केले होते, ते पुन्हा सुरू करत आहोत। म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये आमचे 3 पास केंद्र चालू होते, निमाणी, नाशिक रोड आणि सिटी लिंक ऑफिस। आता गर्दी वाढल्यामुळे निमाणीला 1 च्या ऐवजी 2 पास केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। 17 तारखेपासून KTHM कॉलेज, शिवाजीनगर आणि सिटी लिंकमध्ये अजून 1 पास केंद्र, अशा पद्धतीने 3 अतिरिक्त पास केंद्र चालू होतील आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार तेथे पास केंद्रांची संख्या वाढवली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना पासेस घेण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही। उन्हाळी सुट्ट्यांमुळे विद्यार्थी संख्या घटल्याने सिटी लिंकच्या 40 बसेसच्या 100हून अधिक बस फेऱ्या कमी करण्यात आल्या। दरम्यान जून महिन्यापासून शाळा महाविद्यालय सुरू होणार असल्याने सिटी लिंकच्या वतीने बस सेवेचं नियोजन सुरू झालंय। सिटी लिंकच्या शहरात 250 बसेस धावतात। सध्या 210 बसेस धावत असून 1 जुलैपासून विद्यार्थी आणि प्रवासी संख्या वाढल्यानंतर सर्वच्या सर्व म्हणजे 250 बसेस धावणार आहेत। त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे। मॅन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।